सगळ्यांनाच दूध आवडतं. दूध हे रसायन आहे, बलकारक आहे. अर्थात शरीरातील धातूंचं बल वाढतं दूध पिल्याने. गाईचं दूध तर औषधी आहे. म्हणजे गाईच्या दुधाचा उपयोग खरं तर बरीचशी औषधं बनवत असताना केला जातो. पण जरी हे असं दूध आरोग्यदायी असलं ना, तरी दुधासोबत काही पदार्थ अगदी वर्ज्य असतात. तर दुधासोबत काय खावं किंवा काय खाऊ नये असा जर संभ्रम असेल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो. तर दुधासोबत हिरव्या पालेभाज्या अजिबात खाऊ नये. म्हणजे मेथीची असेल, पालकाची असेल, करडईची असेल, कोणतीही असू दे हिरवी पालेभाजी दुधासोबत न खाल्लेलं बरं, कारण की संयोग विरुद्ध असतं. मांसाहारासोबत किंवा मांसाहारानंतर दूध अजिबात घेऊ नये. मासे खाल्ल्यानंतर तर दूध अजिबातच पिऊ नये, कारण की मासे खाल्ल्यानंतर दुधाचा परिणाम हा अतिशय विषारी असतो शरीरावर. आणि परिणामी अशा लोकांना युजली सोरियासिस किंवा पांढरे डाग होण्याची शक्यता जास्त असते, किंवा हा आजार असेल तर तो बळावतो. कुळीत किंवा काळे हुलगे आपण म्हणतो त्याला. तर या कोळथापासून पिठलं बनवलं जातं, किंवा काही लोक उसळ बनवतात, आमटी बनवतात कोळथापासून. तर या अशा पदार्थांसोबत एक दूध अजिबात घेतलं जात नाही, विरुद्ध ठरतं ते. मुळ्याच्या भाजीसोबत एक दूध अजिबात घेऊ नये. सर्रास वेळूच्या कोंबाची भाजी किंवा आमटी बनवली जाते स्वयंपाकात, आणि अशा पदार्थांसोबत दूध घेऊ नये. खरं तर बरेच लोक त्या वेळूच्या कोंबाची आमटी किंवा भाजी दुधासोबत भातामध्ये मिक्स करून खातात. विषारी ठरतं ते. खारवलेल्या पदार्थांसोबत किंवा खारट पदार्थांसोबत दूध एक घेऊ नये. आंबवलेले पदार्थ असतात, मग ते इडली आहे, डोसा आहे, ढोकळा आहे, उत्तप्पे, हे जे आंबवलेले पदार्थ असतात ना, ते घेतल्यानंतर दूध विरुद्ध ठरतं. असले पदार्थ खाल्ल्यानंतर दूध अजिबात घेऊ नये. हल्ली जांभळाचा सीझन आहे, तर जांभळं खाल्ल्यानंतर दूध घेऊ नये, विरुद्ध ठरतं. बरीचशी आसव अरिष्ट असतात बाजारात, तर आसव अरिष्टांसोबत दूध घेणं शरीरासाठी हानिकारक ठरतं मित्रांनो. दूध, भात आणि मीठ असं मिसळून खाल्लं जातं. लहान मुलांना सुद्धा दिलं जातं, खरं तर ते विरुद्ध असतं. किंवा इव्हन दूध भातासोबत दही मिसळलं जातं, काही लोक मिसळतात आणि ते खाल्लं जातं. तर या सगळ्या गोष्टी विरुद्ध असतात. इव्हन दुधासोबत मटकीची भाजी किंवा वालाची भाजी असेल ना, तर ती सुद्धा खाऊ नये, शरीरात त्रास देते.